महाराष्ट्र 24 तास न्यूज, हाक तुमची साथ आमची। नमस्कार, मी रोहित जाधव, महाराष्ट्र 24 तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त वीटभट्टी फिरस्ते कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप। शिरोळी येथे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांचे प्रबोधन उपक्रमाचे कौतुक। शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील फिरस्ते व वीटभट्टी मजूर कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालक जनजागृती व मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करून शाळा प्रवेशासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। शिक्षणाची गोडी शाळा आवडी या जनप्रबोधनार्थ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। पुरोगामी विचार मंच शिरोळ तालुका यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथील कलेश्वर तलाव परिसरातील फिरस्ते व कनवाड शिरोळ मार्गावरील वीटभट्टी मजूर कुटुंबातील बहुतांशी मुले गरीब परिस्थितीमुळे शाळेत जात नाहीत। या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना शिक्षणातून उत्कर्ष साधता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। स्कूल बॅग, पाण्याची बॉटल, पाटी, पेन्सिल, चित्रकलेची वही, रंगपेटी यासह त्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिक्षणापासून दुर्लक्षित असणाऱ्या मुलांच्या पालकांचेही प्रबोधन केले। पुरोगामी चळवळीचे नेते दिगंबर सकट म्हणाले, गोरगरीब फिरस्ता समाज अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत। जगण्या भरण्याच्या लढाईत त्यांना शिक्षण घेता येत नाही। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक उपक्रमातून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे कार्य कौतुकास्पद असून यापुढील काळातील अशा उपक्रमातून समाजात वाढदिवस साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षाही सकट यांनी व्यक्त केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने, दिगंबर सकट, राजेंद्र प्रधान, रवींद्र सावंत व रावसाहेब भोसले यांची भाषणे झाली। यावेळी कॉन्ट्रॅक्टर अभिजित माने, किरण पाटील, कणंगलेकर, रोहित कांबळे, संजय भोसले, उदय शास्त्री, अनिल पाटील, सचेतन बनसोडे, खंडेराव हेरवाडे, श्रेयश माने, वैभव माने, प्रमोद कोळी, यासिन बारगीर, गोरखनाथ माने, सुरेश पांढरे, विनायक माने, लोकेश माने, संदीप माने आदी उपस्थित होते। शिरोळ या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला खऱ्या अर्थानं अभिवादन करून एक सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, कलाकार म्हणून आयुष्यभर समाजात काम करीत असताना या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, या भूमिकेतून आज वाढदिवस साजरा करण्याचा मनोदय माझ्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी व्यक्त केला। त्याप्रमाणे आज वाढदिवसाच्या निमित्तानं जे खरोखर शिक्षणापासून वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, अशा घटकांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। खऱ्या अर्थानं शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आज गरज आहे। त्यामुळे ऊसतोड मजुराची मुलं असतील, वीटभट्टीवर कामगार करणारे आमच्या कुटुंबाची मुलं असतील, या ठिकाणी चितोडी या परिवाराने सर्वच म्हणजे फिरस्ती कुटुंब जे आपल्या रोजंदारीच्या भ्रमंतीमध्ये म्हणजे पोटापाण्याच्या प्रश्नामध्ये आज व्यस्त आहेत, अशा वेळा या मुलाकडे दुर्लक्ष होत आहे। आज राजेंद्र प्रधान असतील, दिगंबर सकट साहेब असतील, खंडेराव हेरवाडे साहेब असतील, युवा उद्योजक आदरणीय अभिजित माने साहेब असतील, किरण पाटील साहेब असतील, रावसाहेब भोसले आहेत, शास्त्री सर आहेत, या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय। मला सांगायला आनंद वाटतो की खऱ्या अर्थानं या मुलांच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे तो या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाला। पण ही मुलं शाळेत केव्हा जाणार, आम्हालाही शाळेत जायची इच्छा आहे अशा मुलांच्याकडून व्यक्त होत आहे। त्याचे पालक सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आमच्या मुलांना शिक्षण मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतायत, पण हे सुविधा मिळत नाहीत। त्यावेळेला प्रधान सरने आम्ही याची कारण शोधलं तर बऱ्याच लोकांना आधार कार्ड नाही आहे, त्यामुळे इथं अंगणवाडीची शाळा आहे, परत इथं सगळ्या सुविधा आहेत, पण शाळेसमोर असून यांना शाळा शिकता येत नाही। दुपारचं भोजनाची व्यवस्था इथं बाल अंगणवाडीमध्ये मिळते, ते सुद्धा भोजन त्यांना मिळू शकत नाही। म्हणजे ज्या काही उणीव असतील तर खऱ्या अर्थानं शासन स्तरावरती त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत। आणि ही मुलं शाळेला कशी जातील आणि आम्हालाही शाळा शिकायची आहे, मलाही शाळेत जायचं आहे, ही भावना त्यांच्या चेहऱ्यावरली आहे। ही निश्चितपणानं फलदायी करण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून या कामी वर्षभर मी ह्या कार्यक्रमाचा एक प्रोग्रामच आपण या ठिकाणी करायचा आहे की जे मुलं आम्ही मुलांना भेटणार, तुम्ही शाळेत जाता का नाही, तुमच्या अडचणी काय आहेत, लागली तर मदत सुद्धा साहित्य रूपानं आपण करण्याची तयारी ठेवूया।
एवढीच वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलात आणि खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून एक चांगल्या उपक्रमाला या ठिकाणी आपण बळ दिलात, त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद.